व्यासपीठावर जमलेले आपले सर्व मान्यवर आमदार साहेब, त्यानंतर सरपंच साहेब, सभापती मॅडम आणि इतर सर्व मान्यवर, ज्ञात अज्ञात, प्रतिष्ठित व्यक्ती, प्रतिष्ठित शेतकरी, त्या सर्वांचंही मी स्वागत करतो. आणि आपल्या या कार्यक्रमाच्या वतीनं म्हणजे आपण हा जो छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान राबवतोय, तर हे राज्योत्सव अभियान राबवण्यामागचा मेन उद्देश काय, तर आपल्याला सर्वजणांना आपल्या ज्या सेवा मिळतात त्या सेवा आपल्याला एकाच छताखाली मिळाव्यात, हा या योजनेचा उद्देश आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं ते ध्येय होतं, मला स्वराज्यापेक्षा मला सुराज्य राबवायचं इथं. तर हे जे सुराज्य आहे, तर सुराज्य राबवण्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्या सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना आपल्या शासनाच्या सर्व सेवा, शासनाचे लाभ मिळाले आणि त्यांचं जीवनाचं पुनरुत्थान झालं, तर आपल्या हा योजनेचा सर्व मार्ग सक्सेस झाला आपण म्हणू शकतो. आता मी आमच्या कृषी विभागाचं इथं प्रतिनिधित्व करायला उभा आहे. तर मी आमच्या महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या काही थोडक्यात आपल्याला स्कीमबद्दल माहिती सांगतो. आपला जास्त वेळ घेणार नाही नक्कीच. तर मी सर्वात पहिल्यांदा आपल्याला सांगतो की आपण आमच्या स्टॉलला गेल्यानंतर आपल्याला तिथे एक बारकोड स्कॅनर मिळेल. सर्वांनी स्टॉलला गेल्यावर आपल्याला बघा, तिथं आपला एक महाविस्तार AI म्हणून आम्ही एक ॲप्लिकेशन केले. सर AIच्या जमान्यामध्ये आता AI बेस ॲप्लिकेशन आहे. म्हणजे आपण सर्वजण इतर ठिकाणी आपण चर्चा करतो की टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे, टेक्नॉलॉजीचं असं चाललंय, आपण ह्याच्यात क्रोममधून हे करू शकतो, जेमिनीवर करू शकतो, ChatGPT करू शकतो, परप्लेक्सिटीवर करू शकतो. मात्र शेतकऱ्यांसाठी तर काय, तर त्याच्यामध्ये हा जो महाविस्तार AI हा एक चॅटबॉट सुद्धा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे नावापुरती तुम्हाला जी ठोकळ माहिती जी पुस्तका स्वरूपात ती नाही आहे याच्यामध्ये, त्यामध्ये तुम्हाला चॅटबॉट दिलेला आहे. तर यामध्ये तुम्ही काय करू शकता की मला माझ्या भाषेमध्ये तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता. त्याला तुम्ही जसे प्रश्न विचारणार त्याप्रमाणे तो तुम्हाला उत्तर लगेच देतो. आणि आपण सर्वजण इथं आहात, आपल्या बऱ्याच जणांकडे ॲप्लिकेशन सुद्धा असेल आपल्या मोबाईलमध्ये, तर त्याचा वापर करून बघा. जेमिनी किंवा चॅटबॉटपेक्षाही अतिशय चांगल्या प्रकारे शेतीशी निगडीत ते आपल्याला उत्तर देतं. आता मी त्या ॲपपासून सुरुवात का केली, कारण की त्यामध्ये आपल्याला फक्त कृषी विभागाच्या योजना नाही तर इतर डिपार्टमेंटच्या योजना त्याच्यामध्ये दिसतात. उदाहरणार्थ शेतकऱ्याला आवश्यक असणारी पशुपालनाची जी काही स्कीम असेल ती आपल्याला त्याच्यामध्ये नोटिफाय होते, गोदामाची काही स्कीम असेल ती आपल्याला त्याच्यामध्ये नोटिफाय होत असते, किंवा इतर जी कोणती शासनाच्या निगडीत किंवा शेतकऱ्याच्या निगडीत जी कोणती स्कीम आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये दिसू शकते. आणि दुसरी जी महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे महाडीबीटी. खरं तर ही योजना नाही आहे, तर हे आमचं पोर्टल आहे. आपण इथं सर्वजण इथं मान्यवर बसलेले सर्वांना माहिती असेल की ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट याच्यामध्ये जसं एक बास्केट सिस्टीम असते, तशी ह्या महाडीबीटीमध्ये एक बास्केट सिस्टीम आहे. तर ह्या बास्केट सिस्टीममध्ये आपण एकाच वेळेला कितीही अर्ज आपण निवड करून त्या बास्केटमध्ये टाकू शकतो. आणि जशी आपली निवड होईल, आता तर निवड पण आम्ही फर्स्ट कम फर्स्ट बेसवर केलेली आहे. त्याच्यासाठी आपल्या सर्वांच्या म्हणजे माननीय आमदार साहेब असो, आपले CM साहेब असो आणि आपलं सर्व विधिमंडळ असो, या सर्वांनी खरंच चांगले प्रयत्न केले. कारण याच्यामध्ये आपली लॉटरी पद्धत होती, त्याच्यामध्ये अडचणी येत होत्या. मात्र आता फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर आपल्या शेतकऱ्यांना निवडही फास्ट होते. त्यावेळेला आपल्याला फक्त एकच काम करायचं की आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीची आपण फक्त त्याच्यामध्ये एकदा आपलं ID तयार करून आपला अर्ज त्याच्यामध्ये फक्त सबमिट करायचा आहे. तुम्ही जसे जसे अर्ज सबमिट करणार आहे, जशी जशी तुमची निवड होईल त्याप्रमाणे तुम्हाला मोबाईलवरती रजिस्टर मोबाईलवरती मेसेज येतो. त्याच्यामध्ये डेडलाईन सकट मेसेज असतो की तुम्ही 5 दिवसामध्ये आणि 7 दिवसामध्ये यामध्ये तुम्ही तुमचं कागदपत्र अपलोड करा. याच्यामध्ये पूर्णपणे डिजिटल सिस्टीम आहे. फक्त तुमचं आता अवजारच्या बाबतीत बोलायचं झालं तर फक्त अवजार खरेदी केलं तर आम्ही तपासणीला फक्त ऑफलाईन येतो. मात्र त्याच्यानंतरची प्रोसिजर पूर्णपणे पुन्हा ऑनलाईन होती. आपल्याला 1 रुपया सुद्धा आपल्याला म्हणजे कॅश स्वरूपामध्ये मिळत नाही. आणि तुम्ही तीच अपेक्षा आहे की तुम्ही त्याच्यामध्ये कॅश स्वरूपामध्ये व्यवहार करू नये. तर जे काही पैसे जातात ते आपल्याला DBT स्वरूपात जातात, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तर अशा प्रकारे आपल्याला हे पैसे मिळतात. आता एक उदाहरण दाखवलं, इथे आमचे शेतकरी आहेत, म्हणजे आमचा बचत गट आहे. त्या बचत गटाला एक आपण यांत्रिकरणाचा लाभ दिलेला आहे. ते शेतकरी उपलब्ध आहे, त्यांनी आपलं ट्रॅक्टरही आणलेलं आहे इथं आपल्या सर्वांना हे करायला योजनेच्या प्रसिद्धीच्या माध्यमासाठी. तर या पद्धतीने आपण करतो. आणि मॅडमनी एखादा मुद्दा उपस्थित केला होता की हवामान केंद्राचा. आपल्याकडं जुनी जी पद्धत होती महावेद प्रकल्प आणि स्कायमेट एजन्सी होती त्याला, तर त्या एजन्सी मार्फत आपल्याकडं हवामान केंद्राची उभारणी होत होती. ती टेक्निकल एजन्सी म्हणून त्याला राज्य स्तरावर त्यांचा MU झाला होता आणि त्याच कंपनी मार्फत आपण करार करत होतो. त्या कंपनीकडे डाटा म्हणजे ॲक्वायर करायचं, रिस्टोअर करायचं आणि ॲक्वा प्रोटेक्ट करायचं काम त्यांच्याकडेच होतं संपूर्णपणे. म्हणजे जेणेकरून हा डाटा कुठेही मिसमॅच होऊ नये किंवा त्याला करप्ट होऊ नये म्हणून अतिशय सिक्युअर प्रणाली होती. 2024 मध्ये त्यांचा करार संपत होता. कोणे मंडळ आणि इतर 2 मंडळांचा जिथे हवामान केंद्राचा प्रॉब्लेम होता त्याचा प्रस्ताव आपण जागा निवड करून पाठवला होता.
मात्र टेक्निकल अडचण आणि दुसरी त्यांचा करार संपत असल्यामुळे स्कायमेटनी ती उभारणी केली नव्हती. आमच्या सर्व त्यांना पत्रावरही झालेलं आहे. मात्र आता त्यांनाही उभारणीचं त्यांना टेंडर मिळालेलं आहे, म्हणजे एमयू त्यांचा झाला होता तेच त्यांना पुढे कंटिन्यू झाले स्कायमेट एजन्सीलाच, त्यामुळे उभारणीला प्रॉब्लेम नाही. पण ह्याच्यामध्ये आता हा आपण जुन्या विषयाबद्दल बोलतोय. आता त्याच्यामध्ये सर्व स्तरावरून आमच्या अनेक मीटिंगमध्ये असेल, आमदार साहेब असतील, इतर सगळे लोकप्रतिनिधी होते, त्यांच्या माध्यमातून हा विषय सारखा वरती येत होता की हवामान मंडळ की हवामान केंद्र. मग यामध्ये शासनाने एक सगळं सरगट धोरण आखलं की आता हवामान केंद्र महसूल मंडळानुसार नकोच, आता हवामान केंद्र जे आहेत म्हणजे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन, ज्याच्यामध्ये मॅन्युअली काहीच करावं लागत नाही. तर अशी हवामानाची जी केंद्र आहेत, AWS म्हणतो आम्ही त्यांना, तर विंड्स एक प्रकल्प आणलेला आहे आता शासनाने, आणि ह्या विंड्स प्रकल्पामार्फत ही सर्व हवामान केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतला जातात. प्रत्येक ग्रामपंचायतला आहे. त्याची जागा निवडीचे म्हणजे तलाठी, ग्रामसेवक आणि आमचे सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या मार्फत आपण सर्व तपासणी करून सर्व प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर केलेले आहेत. आता त्यांची उभारणीची पद्धत चालू होईल. आता पहिल्या लॉटमध्ये ज्या जागा क्लिअर आहेत की ज्या टेक्निकली फिजिबल जागा आहेत, म्हणजे तिथे कोणतीही अडचण येणार नाही, अशा जागांची उभारणी पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे प्रॉब्लेमॅटिक जागा आहेत त्या सॉल्व्ह करून त्याची उभारणी होईल. म्हणजे आता हवामान केंद्राचा जो आपला मेन मुद्दा होता की पीक विम्याचा जो आपला त्याच्या पुढचा टप्पा होता, तो आता आपल्याला काही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. आणि ह्याच्या पुढचं एक आहे की शासनाने अजून एक योजना अशी आखलेली आहे की ह्यानंतर आपल्या प्रत्येक गावामध्ये आता हवामान केंद्र भविष्यामध्ये बसणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आता आपण शासन स्तरावरून आपल्याला जी काही गोष्टी मिळतात त्या गोष्टींमध्ये आपल्याला आता सिक्युरिटी, त्याच्यानंतर आपले यंत्र अवजारं, ठिबक, शेडनेट, पॉलिहाऊस, मल्चिंग पेपर, वीड मॅट, अस्थिरीकरणाचा कागद असेल, शेततळे असेल, ठिबक सिंचन असेल, आणि अनेक गोष्टी रेफर व्हॅन पासून तर पॉलिहाऊस, पॅक हाऊस, शेडनेट आउट यासारख्या मोठमोठ्या स्कीमही आपल्याला मिळू शकतात. फक्त एकच आहे, आपल्याला तंत्रज्ञानाची कास धरावा लागेल. आपण सर्वजण व्हॉट्सअप आणि अँड्रॉइड मोबाईल वापरतोय, फक्त आपल्याला एक स्टेप पुढे होऊन आपल्याला आता महाडीपीटी वरती आपल्याला एनरोल व्हावं लागेल. त्यासाठी आपल्याला फार्मर आयडी काढणं अनिवार्य आहे, कारण की प्रत्येक गोष्टीला आता फार्मर आयडी आहे. त्यामुळे फार्मर आयडी ही गोष्ट ही अतिशय चांगली, कारण माझ्या मते तालुक्यामध्ये 18,000च्या वरती आपले फार्मर आयडी निघालेले आहेत. जे काही अजूनही शेतकरी आपले असतील किंवा जे बाहेर गावी असतील, आपले मित्र मैत्रिणी, आपले नातेवाईक, आपतेष्ट, त्यांनाही आपल्या मार्फत सूचना, आमच्या मार्फतही लोकांना संपर्क चालू आहे. तर आपण सर्वांनी याबाबत कृषी विभागाला सहकार्य करावं, आणि कृषी विभाग आपल्याला नेहमी पाठीशी असेल, मी या व्यासपीठावर ग्वाही देतो. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली, आपल्यासमोर कृषी विभागाला प्रेझेंट करण्याची संधी भेटली, तरी मी आपल्या सर्वांचे याबद्दल आभार मानतो. आणि जर अनावधाने काही चुकीचा शब्द वगैरे केला असेल त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो खरीप हंगामासाठी, आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.